तर रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलं। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यामध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला। आहेरवाडी गावातल्या सुद्धा इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर ही शाळा तातडीने सोडण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर स्थानिक नागरिक यांनी तत्परता दाखवली आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर काढलं। अचानक पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि काही ठिकाणी पाणी साचलं। नागरिकांना अडचणींचा सामनाही करावा लागला। सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी आहे। दुपारी पाऊस आला, दुचाकी चालकाची तारांबळ झाली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। सलग पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 100 मिलीमीटर पाऊस झाला तर पेरणीला सुरुवात होणार आहे असं कळतंय। तर मुसळधार पावसाच्या आगमनानंतर रत्नागिरीमध्ये मिर्यानागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले रस्ते बांधकामाच्या कामाची त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे। चंपक मैदान ते फिनोलेक्स कॉलनी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचलं। वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करायची व्यवस्था करण्यावर ठेकेदार कंपनी अपयशी ठरली आहे असा आरोप स्थानिक नागरिक करतायत। रस्त्याची दुरवस्था आणि चिखलामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत। बातमी मोठी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात आज निसर्गाचा रौद्रावतार पाहायला मिळाला। जरंडी परिसरात तब्बल 1.5 तास ढगफुटी झाली। ढगफुटीसारखं दृश्य झालं। मुसळधार पाऊस झाला, नदी-नाल्यांना पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झाले। सोयगाव बनवटी रस्त्यावर जरंडी जवळ नवीन पुलाचे काम सुरू होतं। त्यावेळी वाहतुकीसाठी उभारलेला तात्पुरता मातीचा पूल पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला। त्यामुळे सोयगाव आणि बनवटी या दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। दरम्यान ग्रामपंचायतीची घंटागाडी पुराच्या पाण्यात वाहून जायच्या मार्गावर होती असं कळतंय। ही दृश्य आपण पाहतोय, सोयगावमधली दृश्य आहेत। रस्त्यावर अक्षरशः नदीसारखं पाणी होतं। इथं महापालिकेचे काम सुरू असताना हा डंपर सुद्धा या पाण्यामध्ये फसल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय, सोयगाव बनवटी ती जाणारा हा जो पूल होता तो पूलच वाहून गेलेला आहे आणि पूल वाहून गेल्यामुळे अशी परिस्थिती तयार झालेली आहे। या पुलाखालचे सेरेंग्स होते तेही आपण पाहतोय। मातीचा भराव पूर्ण इथं होता आणि तो सुद्धा वाहून गेल्याचं पाहायला मिळतं। तर रत्नागिरीमध्ये सकाळपासून मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। आता या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण सुद्धा पसरलंय। गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या पावसानं अखेर जोरदार आगमन केलंय। त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झालाय। भात शेतीसाठी योग्य वातावरणही तयार झालेलं आहे। परभणी शहर आणि जिल्ह्यातल्या काही भागात पावसानं हजेरी लावली। अनेक दिवसांपासून नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती। आता या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय तर दुसरीकडे पेरण्यांना सुद्धा वेग आलेला आहे। अकोल्याच्या अकोटमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। पहिल्याच पावसात शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं। अकोट नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेची पोलखोल झाली आहे। ठिकठिकाणी नाले तुंबले, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। अकोट शहरातल्या अंजनगाव मार्गावर धारोळी वेस, शेख कॉलनी तसंच गजानन नगर परिसरात काही भागात नाल्यामधला पाण्याचा निचरा न झाल्यानं पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरलंय। अचानक घरात पाणी घुसल्यानं रहिवाशांची तारांबळ झाली आहे आणि घरातल्या साहित्याचंही नुकसान झालंय। अपंग वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली। हे दृश्य आपण पाहतोय, अकोला अकोटमध्ये दृश्य आहेत। इथं नालेसफाईची कामं झाली नाही त्यामुळे पालिकेची पोलखोल झालेली आहे। घरांमध्ये पाणी शिरलं आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं। ही दृश्य आपण रात्रीची पाहतोय। मुसळधार पाऊस झाला त्यावेळची ही दृश्य आहेत।